नमस्कार, एमजी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा. या ठिकाणी मी विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आलेले, मोरेवस्ती चिखली पुणे या ठिकाणी. आता या ठिकाणी शाळेचे संचालक माननीय व्यंकटराव वाघमोडे सर, शाळेचे संचालक, यांच्याशी आपण दोन गोष्टी बोलणार आहोत. सरांनी आहे ना एक दत्त जयंती निमित्त आहे ना ऐतिहासिक आणि सामाजिक आणि असा महान कार्य या ठिकाणी घेतलेले आहेत. असे मी प्रत्येक आपण संपूर्ण देशामध्ये आपण पाहतोय, पण असे एक दत्त जयंती निमित्त असे कुठेही कार्यक्रम होत नाहीत. वाघमोडे सर म्हणजे एक संचालक तर आहेत, पण ते संचालक सारखं काय वागत नाहीत, पण ते मुलं शाळेमध्ये 24 तास या ठिकाणी येतात. रविवारी असेल तरी बी या ठिकाणी इथं येऊन बसतात. बरं, आम्ही बरेच असे संचालक बघलो, पण संचालक माझं बी आता बरं 17-18 वर्ष आम्ही शाळा शिकलो, कॉलेज शिकलो, पण आम्ही संचालकचं आतापर्यंत तोंड बघितलं नाही आतापर्यंत. हे आमचं एक भाग्य आणि आमचं एक नशीब म्हणावं की ह्या ठिकाणी वाघमोडे सरांसारखे या ठिकाणी आम्हाला शिक्षक लागलेत. आमची मुलं पण या ठिकाणी आहेत. सरांचं जे आहे ना एवढं मोठं ऑपरेशन पायाचं झालेले असून त्यांना चालता पण येत नाही नसून पण या ठिकाणी दर रविवारी आराम न करता या ठिकाणी 10वीच्या मुलांसाठी अहोरात्र या ठिकाणी परिश्रम करतात, मेहनत करतात. मुलं या ठिकाणी शाळेमध्ये यायला कंटाळा करतात, पण सर कधी बी कंटाळा करत नाहीत. या ठिकाणी रविवार असेल तरी या ठिकाणी हजर असतात. सराविषयी जरी किती जरी सांगितलं तर ते कमीच आहे. आपण माननीय वाघमोडे सर विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक आहेत. आपण त्यांच्याशी दोन गोष्टी बोलूया. नमस्कार सर. नमस्कार सर. या ठिकाणी जे आहे ना असं एक दत्त जयंती निमित्त आहे ना भव्य दिव्य असा एक कार्यक्रम घेतलेले आहेत. आज बरेच लोकांना मुलांना पण आज माहीत नसते की दत्त जयंती काय असते आणि किती तारखेला असते, काय असते, हे तुम्ही ह्या कार्यक्रमामधून एक दाखवून दिलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी मुलांचा तर सहभाग होताच या ठिकाणी, पण ह्या ठिकाणी प्रचंड असा एक या ठिकाणी पालकांचा सहभाग होता. पालकांनी आणि या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद पण घेतला आणि त्यांना पण खूप अतिशय आनंद वाटला की या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये. तर या ठिकाणी जे कार्यक्रम तुम्ही याचं नियोजन कसं केले? प्रथम सर्वांना दत्तात्रय महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. नियोजन हे सर्व आमचे सहकारी, आमचे शिक्षक वृंद, विद्यार्थी, बाळगोपाळ हे मिळूनच आम्ही करतो. मी एकटाच असा काही नाही, मी एकटाच आणि मी म्हणत नाही की ही दत्त जयंती आमच्या शाळेमध्ये अशी होते, कारण आपली परंपरा ही टिकली पाहिजे. ह्या देशाला आज कितीतरी प्रमाणामध्ये लोकाला सण वार अनेक गोष्टी, दीपावली असेल, दसरा असेल, गुढीपाडवा असेल, ह्या गोष्टी लोकांना माहीत असतात. आता बाकीच्या जर धर्माचा आपण काही शाळेमध्ये कुठल्या धर्माच्या गोष्टी आपण करू शकत नाही, परंतु नाताळाच्या जर पाहिल्या तर आज 25 दिवस 20 दिवस सुट्ट्या दिल्या जातात. प्रत्येक धर्मामध्ये अलग अलग रिवाज होतो, परंतु हिंदू संस्कृतीमध्ये अशा आहे की सर्व धर्मभावाची शिकवण एका छताखाली सगळे विद्यार्थी मिळून, आज बौद्ध असतील, शीख असतील, ईसाई असतील, मुस्लिम असतील, हिंदू असतील, कुठल्याही क्षेत्रातला विद्यार्थी एका छताखाली एक ज्ञान घेतो. म्हणून या देशाच्या संस्कृतीचं काय आहे ह्याचं जतन करणं फार गरजेचं आहे. ही संस्कृती लोप पाहू नये. देव म्हणजे काय, देवभक्ती काय, माणूस काय असतो, पहिला माणूस आहे आणि नंतर देश आहे आणि मग धर्म आहे. माणसाला जर सक्षम व्हायचं असेल त्याच्या जीवनामध्ये काहीतरी परिक्रमा करून, जशा नर्मदेच्या परिक्रमा करतात तसं ह्या जीवनाच्या अनेक 84 लक्ष योनीमध्ये मानव देह जातो आणि कितीतरी वेळा येतो, परंतु देश, धर्म आणि देव ह्याच्यातून गोष्टी घडत असतात. पहिला देश महत्वाचा आहे, पुन्हा धर्म महत्वाचा आहे आणि नंतर मग घडला तर देव करायचा आहे. म्हणून आम्ही दोन गोष्टी तरी त्या जाग्यावरती देतो. देशभक्तीपर गीतं असतात,
देशाचं ज्ञान प्राप्त प्रत्येक थोर पुरुषांची जयंती होते, पुण्यतिथी होते आणि देशाचं ज्ञान, देश स्वातंत्र्य कसा झाला, कुणाला काय मिळालं, कुणाला काय झालं, राज्य कसं चाललं, आता प्रस्थापित काय करतात, विरोधक काय करतात, ह्याच्यापर्यंत मी निवडणुकापासून विद्यार्थ्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो. निवडणुका सुद्धा घेतो आम्ही शाळेमध्ये, कारण सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे, मुलांच्या हातून गेल्या पाहिजेत. ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला खूप मोठी सुंदर घटना दिली, म्हणून त्या घटनेच्या अधिकार आपल्याला बजावता आला पाहिजे. धर्म आता आला या ठिकाणी, देश झाला, धर्म आला. धर्माची आपली संस्कृती काय हे टिकणं गरजेचं आहे. आपली लोकपरंपरा काय चालते, या देशामध्ये किती सण साजरे होतात, कसे सण साजरे करतात, हे विद्यार्थ्याला माहीत होणं गरजेचं असते. म्हणून एवढाच माझा ठस आहे, एक निमित्त आहे फक्त दत्त महाराजांची जयंती, परंतु ह्या संस्कृतीला धरून विद्यार्थी एक भक्ती मार्गाला लागतील, एक धडा चांगला घेतील, एवढीच अपेक्षा आहे. कुठल्या विद्यालयामध्ये दत्त जयंती साजरी होत नाही आणि कुणी त्याला परवानगी देत नाही, आणि मला परवानगी भेटो किंवा नाही भेटो मी त्याला मापत नाही. मुळामध्ये धर्माचं कार्य आहे. यदा यदा हे धर्मशे भगवान श्रीकृष्णाने सांगितले, त्यावेळेस देशावर संकट आलं, समाजावर संकट आलं, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतलेला आहे. तसं प्रत्येक विद्यार्थी एक त्याचा जन्म वेगळा आहे, त्याची कीर्ती वेगळी आहे, त्याचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे, त्याचं स्टाईल वेगळं आहे, त्याचं मनोबल वाढवण्याचं काम करायचं आपण. देश, धर्म आणि देव या देवाच्या तिन्हीच्या व्याख्या तुम्हाला सांगितलेली आहे. हे तिन्ही गोष्टी माणूस धरून चालला तर यशस्वी विद्यार्थी हा यशस्वी मार्ग पकडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच कुठल्याही शाळेने देश, धर्म आणि देव हे मानूनच चालावं लागतं. अनेक इंग्लिश मिडियमच्या स्कूलच्या शाळा येतात, पण हिंदू संस्कृतीचे विद्यार्थी आज ख्रिश्चन पाश्चात्य संस्कृती पकडतात. माझी इंग्लिश मिडियम शाळा आहे, परंतु सगळ्याच गोष्टीचं जे बौद्धिक विकास मुलांचा झाला पाहिजे ते तर केलाच पाहिजे, परंतु सांस्कृतिक विकास जो आहे ते फार महत्वाचा आहे. कारण आज एक रुपये जमून पालक आपल्याला ऍडजस्टमेंट करून देतो आणि त्याच्यामध्ये जर त्याच्या हातून जे संपत्तीची त्याची येते, एक मुलगाच आहे त्या घरामध्ये, दोन मुलं असतील, एक मुलगा असेल, तेवढीच संपत्ती आहे, तेवढीच प्रॉपर्टी आहे त्याची, आणि ते जर वाया गेले तर त्या शाळेचा उपयोग नाही, त्या संस्काराचा उपयोग नाही, आणि त्या शिक्षण संस्था चालकाचा सुद्धा धिक्कार असो म्हणतो मी तरी. म्हणून जे आपल्यापाशी पिंड आला ते घडवायचं काम करावं. म्हणून सर्वांना निवेदन आहे की बाबा आपल्या संस्कृतीला धरून चालावं. ज्याने कोणी आपलं एक आदर्श घेतला तुम्ही आमच्या शाळेचा म्हणून तुम्ही मुलाखत घेता, परंतु बाकीच्या शाळेनं सुद्धा एक संस्कृती टिकवण्यासाठी हा उपक्रम आपण चालवला पाहिजे. कुठल्याही शिवजयंती असेल, मोठ्या उत्साहात साजरी करा. अहिल्यादेवी जयंती असेल, महावीर जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, जयंत्या तर प्रत्येक जण साजरा करतात हो, परंतु देवाच्या अनुष्ठानापर्यंत जाण्यासाठी गरज कशी असते तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म. जर गुरुची प्राप्ती करून घ्यायचं झालं तर हे तिन्ही देव एकत्र झालेले आहेत. म्हणून आपण दत्त जयंतीचा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो. गुरु ही पदवी आईच्या नंतर गुरुलाच महत्व आहे. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागर आई माझे, आणि नंतर मग गुरुचं स्थान आहे. पहिला गुरु आई आणि नंतर गुरु, केंद्रस्थानी आई आहे. हाताला हात धरून, बोटाला हात धरून चालणारी फक्त आपली आई आहे. आणि आपण लोकांना सांगतो की मुलगा असा निघाला तसा निघाला, परंतु त्या घरातले संस्कार जर चांगले असतील तर मुलगा अजिबातच वाया जाणार नाही. आता मला एकाने प्रश्न विचारला, सर मुलं रस्त्यानेच फिरतात, मुलाची जात आहे, खेळू द्या, फिरू द्या, येऊ द्या ना, कार्यक्रमाला बरोबर येतात ती मुलं. तुम्हाला काय अडचण आहे त्याची? म्हणून मोकळं ठेवलं पाहिजे, फ्रेश वातावरण ठेवायचं, मोकळेपणामध्ये मुलांमध्ये बसलं पाहिजे, मुलांमध्ये हसलं पाहिजे, विनोद केला पाहिजे, मुलाशी गप्पा मारले पाहिजे. त्याला एक भीती, कुठल्याच गोष्टीची भीती वाटू नये त्याला, की सर म्हणजे एक आत्मा आहे माझा त्या ठिकाणी, असं वाटलं पाहिजे. म्हणून पुन्हा एक वेळ सर्वांना दत्तात्रय महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
असंच करा, कार्य करा, अखंडपणे करत राहा. हे होते बरं तर लास्टचाच प्रश्न आहे, जास्त अर्धा मिनिटात जास्त नाही. आता या ठिकाणी जे आहे ना पालकांचा खूप अतिशय प्रतिसाद आणि उत्साह होता, याबद्दल काय सांगाल? पूर्वीपासूनच मला पालकाचा प्रतिसाद आहे. मी 4 वेळेस कुस्ती जरी त्याला कुस्ती हारली म्हणणार, मी जिंकलेली आहे. केवळ फक्त मला पालकाचा प्रतिसाद आहे. पालक माझ्या पाठीशी आहे म्हणून काम करतोय. विद्यार्थी आहे, पालक आहे म्हणून काम करतोय. नसलं तर माझी लायकीच नाही काम करण्याची, माझी पात्रताच नाही. खूप खूप धन्यवाद सर. हे होते माननीय व्यंकट वाघमोडे सर, विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलचे संचालक. खूप अतिशय मोलाचं मार्गदर्शन केले आणि खूप छान असं संवाद साधले एमजी न्यूज महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आणि सरांविषयी काही कितीतरी तुमचं नाव सांगा. महावीर सोलंकी. तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतं सर? एकदम मस्त, एकदम बरं वाटलं, एकदम मस्त. आता पालकांचा जे या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद आणि उत्साह होता, याबद्दल काय बोलाल? नाही, खूप आनंद होता, खुश होते सर एकदम. खूप खूप धन्यवाद सर. तुमचं नाव सांगा ना. नमस्कार, माझं नाव नितीन मेढे. या ठिकाणी सर आपण या ठिकाणी विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वेळातील वेळ काढून आलात आणि सरांनी जे आहे ना भव्य देवी असा एक दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतला, या तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी आलं? खूप सुंदर, खूप अतिशय आनंद झाला. सरांचं जे काम आहे ते वाखाणण्याजोगं आहे. खूप सुंदर, खूप छान, नाही का. इथला परिसर बघितला, त्यानंतर इथली मुलं बघितली, मुलांची आवड बघितली, मुलांविषयी सरांच्या मनात किती आदर आहे, प्रेम आहे, नाही का, माया आहे, हे पण हे बघण्यात आलं. खूप सुंदर, खूप छान. आणि मी तर म्हणतो की प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक मराठी स्कूलमध्ये तर होतातच असे कार्यक्रम, पण प्रत्येक इंग्लिश मिडियममध्ये जसं सरांनी आज बीज रोवलंय तसं प्रत्येक स्कूलमध्ये हे अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हायला पाहिजे. बरं तर आता या ठिकाणी आहे ना जयंती आम्ही बरेच बघतोय कार्यक्रम शाळेमध्ये, तरी माझ्या आयुष्यामध्ये तरी आम्ही आता मला वाटतं 20 वर्ष आपण शाळा शिकलो, कॉलेज शिकलो, बरेच त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आपण गेलोय, पण असे उपक्रम कोणत्याही शाळेमध्ये घेत नाहीत. एकमेव विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घेतात आणि त्याच्यामध्ये पालकांचा उत्साह या ठिकाणी खूप आला आणि महाप्रसादाचा पण खूप अतिशय आनंद घेतला. मुलं घेतले आणि पालकांनी घेतले, आम्ही त्यांची पण प्रत्येकाची मुलाखत घेतली. या ठिकाणी खूप पालक आले, त्याबद्दल कसं वाटते तुम्हाला? खूप सुंदर, खूप छान, खूप अतिशय सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे हा. आणि माझं तर म्हणणं आहे की असाच कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये नाही पण देशामध्ये, पूर्ण आपल्या भारत देश जो आहे, पूर्ण भारत देशामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद सर. एमजी न्यूज महाराष्ट्राची संपर्क साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. एमजी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सरचे स्वागत आहे सर. आपलं नाव सांगा ना. माझं नाव मंदार तवळेकर. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटतं, कारण पहिल्यांदाच शाळेत एवढा अभिनव उपक्रम बघितला मी की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर सगळीकडे कार्यक्रम होतात, पण दत्त जयंतीच्या दिवशी गुरूंची पूजा वगैरे होती, तर ते खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. दत्त जयंतीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा सर्वांना आणि हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन. आपण वेळातली वेळ काढून या ठिकाणी आला, त्याबद्दल आपले दत्त जयंती निमित्त खूप खूप धन्यवाद आणि एमजी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सरचे स्वागत आहे. बरं, या आता लास्टचा प्रश्न आहे. बरं, या ठिकाणी जो प्रतिसाद जो होता मुलांचा आणि जे पालकांचा, या ठिकाणी स्वाद घेतला महाप्रसादाचा, तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी? एकदम चांगलं. एवढं उत्स्फूर्तपणे मुलं पण सहभागी झाले, पालक पण आले आणि चांगल्या प्रकारे सरांनी नियोजन केलं प्रसाद वगैरे सर्व सगळ्यांसाठी. ते खूपच उत्तम झालं होतं सर्वच. खूप खूप धन्यवाद सर. एमजी न्यूज महाराष्ट्र संपर्क साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. ओके, धन्यवाद सर. किशोर गेले का? ओके सर. तुम्ही चालेल, या बेटा आता.
या ठिकाणी आपण आहे ना या ठिकाणी शाळेचे माननीय संचालक व्यंकटराव वाघमोडे सर यांची पण आपण या ठिकाणी मुलाखत घेतली. त्यांच्यासोबत आलेले जे पाहुणे आहेत त्यांची पण मुलाखत घेतली. वेळात वेळ काढून MG न्यूज महाराष्ट्राचे आपण संपर्क साधला सर, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलची जे मुलं आहे ना संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नावलौकिक व्हावं एवढीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि MG न्यूज महाराष्ट्रातर्फे आणि दत्त जयंतीच्या निमित्त लाख लाख शुभेच्छा सर.